नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय इतिहास आणि आपला आजचा पाठ आहे हडप्पा संस्कृती. यावर आधारित स्वाध्याय, प्रश्न उत्तरे, कृती व उपक्रम यांचे संपूर्ण मार्गदर्शन अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे स्वाध्याय. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. म्हणजे रिकाम्या जागा पूर्ण करायचा आपल्याला आणि 4 पर्यायापैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. हडप्पा संस्कृतीचा शोध टिंबटिंब या नदीकाठी लागला. तर या ठिकाणी नदी आपल्याला निवडायची. पर्याय अ गंगा, ब यमुना, क सिंधू आणि ड गोदावरी. तर यापैकी योग्य उत्तर आहे क सिंधू नदीच्या काठी हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. बघा, हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह टिंबटिंब या ठिकाणी सापडले. यामध्ये पर्याय अ धोलावीरा, पर्याय ब लोथल, पर्याय क कालीमंगन आणि पर्याय ड मोहेंजोदडो. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय ड मोहेंजोदडो. हडप्पा संस्कृतीतील टिंबटिंब या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. 4 पर्याय लोथल, राखीगडी, बनावली आणि धोलावीरा. तर योग्य उत्तरे लोथल या ठिकाणी आपल्याला गोदी सापडलेली आहे. बघा, प्रश्न ब आहे शब्दकोड्यातून उत्खननातील नगरांची नावे पूर्ण करा. या ठिकाणी ड आणि या ठिकाणी धो आलेला आहे. हे कोड इथपर्यंत संपलेले 3 अक्षरी कोड आहे. ड मध्यभागी येणार, त्यानंतर लोने सुरू होणार 3 अक्षरी एक शहर आहे. तर आपण या ठिकाणी पहिलं कोड सोडूया. तर पहिलं हडप्पा ड मध्ये येतं बघा. त्यानंतर लो पासून लोथल हे एक ठिकाण आपल्याला उत्खननामध्ये सापडलेलं आहे. त्यानंतर आपण जे कोड सोडवणार आहोत ते धो पासून सुरू होणारं जे ठिकाण आहे ते धोलीविरा. त्यानंतर बघा या ठिकाणी जो मोहेंजो दडो या पद्धतीने हे कोड आपण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर रा पासून सुरू होणारं आणि मध्ये ग येणारं एक शहर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आणि त्यानंतर कालीवंगन आणि या ठिकाणी राखी गडी या पद्धतीने आपण शब्दकोड या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर पुढील प्रश्न आपण समजून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने. चूक की बरोबर ते लिहा. दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होते. चूक की बरोबर या ठिकाणी आपल्याला लिहायचं. तर हे विधान जे आहे हे चूक आहे. बघा, हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते. हे विधान देखील चुकीचं आहे. हडप्पा संस्कृतीच्या रासाचे व्यापार मंदावणे हे एक कारण होते. हे विधान मात्र योग्य आहे आणि बरोबर आहे. बघा, संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आपल्या ठिकाणी लिहायची आहे. 2, 4, 6 आणि 8 वैशिष्ट्ये लिहायची. आपण लिहायला सुरुवात करूया. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे नगर रचना व रस्ते सुनियोजित होते. त्यानंतर सांडपाण्याची उत्कृष्ट व्यवस्था हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मुद्रा आणि भांडी यांचा त्यांनी वापर केलेला आहे. त्यानंतर सुव्यवस्थित अशी घर बांधणी हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर महास्नानगृह हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीचं. तसंच व्यापार व शेती देखील प्रगत होती हडप्पा संस्कृतीच्या कालावधीमध्ये. बघा, पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा. म्हणजे थोडक्यात माहिती लिहायची आहे. मोहेंजोदडो येथील महास्नानगृह, त्यानंतर हडप्पाकालीन वस्त्र व दागिने आणि हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन या तिन्ही याच्यावरती आपण टिपा लिहिलेल्या आहेत. बघा, तुम्हाला आवडतात का? आवडल्यात तर लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, मोहेंजोदडो येथील महास्नानगृह याच्यावर आपण या पद्धतीने टीप तयार केली आहे. मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त व भव्य स्नानगृह सापडले आहे. स्नानगृहातील तलावातील पाणी पाझरू नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय होती. तसेच तेथील दूषित पाणी बाहेर काढण्यासाठी व ताजे पाणी भरण्याची देखील उत्तम व्यवस्था होती. दुसरी टीप आहे हडप्पाकालीन वस्त्र व दागिने. बघा, हडप्पा संस्कृतीतील स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे खांद्यावरून घ्यायचे वस्त्र वापरत असत. ते सुती व लोकरी कपडे वापरत. दागिने सोन्याचे, तांब्याचे, मौल्यवान खडे, शिंपले आणि काचेच्या मण्याचे बनलेले असत. गळ्यातील माळा, अंगठ्या, कडी, बाजूबंद आणि इतर विविध प्रकारच्या बांगड्या हे दागिने स्त्री पुरुष वापरत असतात. तिसरी टीप आहे आपली हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. हडप्पा संस्कृतीतील लोकांना संगीत आणि नृत्याची विशेष आवड होती. उत्खननात विविध वाद्य आणि नर्तकींची काश्यमूर्ती सापडली आहे.
मुलांसाठी मातीची विविध खेळणी जसे की शिट्ट्या, गाड्या, खुळखुळे, प्राण्यांच्या प्रतिकृती बनवली जात. मातीच्या भांड्यावर नक्षीकाम व मुद्रावरील जनावरांची चित्रे यावरून त्यांची कलाकुसर देखील आपल्याला दिसून येते. बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घ्या. पाठातील नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिलाच आहे, भारतातील राजस्थान या राज्यातील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. याचं उत्तर आहे कालिबंगन. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. याचं उत्तर आहे हडप्पा किंवा मोहेंजोदडो. मंडा हे हडप्पा संस्कृती स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर उत्तर आहे चिनाब नदी. आणि दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. सविस्तर उत्तरे लिहा. हडप्पा संस्कृतीतील सुसूत्र नगररचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. बरं, हडप्पा संस्कृतीचा काळ आणि त्याची नगररचनेचा अभ्यास केल्यानंतर त्याचा आजच्या शहरामध्ये कसा आदर्श ठरू शकते. हडप्पा संस्कृतीतील नगररचना अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रगत होती. आजच्या आधुनिक नगररचनेसाठी ती खालील कारणामुळे आदर्श ठरू शकते. बघा, काटकोनात छेदणारे रुंद रस्ते. हडप्पाकालीन रस्ते एकमेकांना काटकोनात छेदतील अशा प्रकारे तयार केले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागांमध्ये घरी बांधली जात असत. आजच्या शहरामधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. उत्कृष्ट सांडपाणी व्यवस्था. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेल्या पक्क्या विटांच्या गटारांची सोय होती. आजच्या शहरामध्ये स्वच्छतेसाठी व रोगराई पसरण्यापासून रोखण्यासाठी अशी बंदिस्त गटार योजना आवश्यक आहे. आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य. प्रत्येक घरात स्नानगृह, विहिरी आणि शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था होती. घरांचा कचरा रस्त्यावर न पडता तो गोळा करण्याची सोय होती, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य जतन होत असे. पक्क्या व मजबूत घरांची उभारणी. घरे बांधण्यासाठी भाजलेल्या विटा, दगड आणि चिखलांचा वापर केला जाई. तसेच सुरक्षेसाठी शहराभोवती तटबंदी उभारली जात असे. असं हडप्पाकालीन संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं. ते आजही आपल्याला आदर्श आहे. हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला का लागली त्याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. तर आपण जेव्हा हडप्पा संस्कृतीचा अभ्यास केला आणि तेव्हा आपल्या लक्षात आलेलं आहे हडप्पा संस्कृती रासाची आणि त्यांची अर्थव्यवस्था उतरणीला लागण्याची प्रमुख कारणे. बघा, व्यापार मंदावणे. हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमिया व इतर प्रदेशांशी असलेला अंतर्गत आणि परकीय व्यापार हळूहळू मंदावला, ज्यामुळे आर्थिक नुकसान झाले. वारंवार येणारे महापूर. सिंधू आणि तिच्या उपनद्यांना वारंवार येणाऱ्या महापुरामुळे नगरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. निसर्गाचा कोप आणि दुष्काळ. पर्जन्यमान कमी झाल्यामुळे नद्यांची पातळी कोरडी पडली किंवा त्यांनी आपला प्रभाव बदलला, ज्यामुळे शेती उत्पादन घटले. परकीय आक्रमणे. बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे व सततच्या आक्रमणामुळे व्यापारात व प्रशासनात विस्कळीतपणा आला. भूकंप व सागरी फेरफार. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीच्या पातळीत बदल झाले किंवा काही भाग समुद्राखाली गेला. या सर्व कारणामुळे लोकांचे स्थलांतर वाढले आणि हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था हळूहळू उतरणीला लागली. हडप्पा संस्कृतीतील एखाद्या उत्खनन स्थळाची प्रतिकृती तयार करा. हा प्रश्न आपल्याला लिहायचा नाही तर करून बघायचा आहे. तुमच्या स्थानिक परिसरातील रस्त्यांची रचना व हडप्पाकालीन रस्त्याची रचना याविषयी वर्गात चर्चा करा. आणि उपक्रम सोपा आहे. हडप्पाकालीन सुनियोजित घर, रस्ते, जलव्यवस्थापन, सांडपाणी यांची प्रतिकृती तयार करा. हा सुद्धा प्रॅक्टिकलचा विषय आहे. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा, जेणेकरून इथून पुढील जे व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्याला अपडेट करता येईल. आणि तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.